नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला ज्योतिषशास्त्राची वैचारिक आणि तात्विक बैठक सांगणार आहे. ज्योतिषशास्त्र हे मुळात अस्तित्व मीमांसा करणारं शास्त्र आहे. म्हणजेच काय तर इट्स अ अनालिसिस ऑफ एक्सिओमॅटिक एंटिटी कॉल्ड एक्झिस्टन्स. अस्तित्वाचा मूलभूत विचार करणारा हा विषय असल्यामुळे, ही मानव्य विद्याशाखा असल्यामुळे ती विद्या आहे आणि ते विज्ञान सुद्धा आहे. विद्या याच्या मागे बैठक आहे ती विज्ञानाची असते, धागेदोरे विज्ञानाची असतात, त्यामुळे मानव्य विद्याशाखा आहे. आता अस्तित्व ह्याच गोष्टीचा विचार विज्ञानही करतं आणि अध्यात्मही करतं. म्हणून ज्योतिषशास्त्रामध्ये हे दोन्ही घटक अपरिहार्यपणे एकत्र येतात. म्हणून ज्योतिष विचाराची सुरुवात ही अस्तित्वाच्या 5 प्रवृत्ती आहेत, ज्याला आपण पंचमहाभूत असं म्हणतो, त्या प्रवृत्तींच्या अभ्यासाने होते. हा झाला त्याचा तात्विक भाग. पण त्याचा फिजिकल पार्ट काय तर अंतरिक्ष जे आहे, म्हणजे संपूर्ण अस्तित्व, अंतरिक्षामध्ये प्रत्येक बिंदूशी तरंग लहरी आहेत, कॉस्मिक व्हायब्रेशन्स आहेत. त्या शुद्ध, सात्विक, निर्हेतुक आहेत. किंबहुना त्या निर्हेतुक आहेत. जसं निष्काम कर्मयोग आपण म्हणतो, कर्माच्या मागे जर कुठली व्यक्तिगत भावना नसेल तर ते कर्मही चांगलं होतं आणि त्याची फलश्रुतीही चांगलं होण्याची शक्यता वाढते. तसं शुद्ध, सात्विक आणि निर्हेतुक तरंग लहरींची रचना म्हणजे विश्व आहे. आता विज्ञानानेच आपल्याला असं सांगितलं आहे की विश्वामध्ये, अस्तित्वामध्ये नव्याने निर्माण काही होत नाही आणि जे आहे ते नष्ट होत नाही. मग तिसरा प्रकार, एकच प्रकार शिल्लक राहिला, तो म्हणजे त्याची रचना बदलत राहते. त्याची मिश्रण संगतीतून अनेक वेगवेगळी रूप समोर येतात. म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन, मॉर्फोसिस हा अस्तित्वाचा एक अंगीभूत गुण आहे. नव्याने काही ऍड होत नाही, मायनस होत नाही. म्हणजे मल्टिप्लिकेशन इतकं दोघांचे एकत्रीकरण शक्य आहे, मल्टिप्लिकेशन शक्य आहे. आणि म्हणून ह्या अस्तित्वाचा हा गुण लक्षात घेता तरंग लहरींची रचना, कॉस्मिक व्हायब्रेशनचं स्ट्रक्चर लक्षात घेता रचना या गोष्टीला खूप महत्व आहे. अशा तरंग रचना निर्हेतुक असलेल्या त्या अंतरिक्षातून हे ग्रह फिरत असतात. मग ग्रहांचं कार्य काय? ग्रहण करणे. ते ग्रहण का करतात तर ते तिथे ऑर्बिटमध्ये त्या फिरत असतात. आपण जसं एखाद्या शहरामध्ये सुंदर काही दृश्य आहे, सुंदर बिल्डिंग आहे, तर तिथे तिथून जात असलो, तिथून गेलो, तिथे व्हिजिटला गेलो तर दिसतो आपल्याला, ते सुंदर दृश्य दिसतं. म्हणजे जर ऑर्बिटल पोझिशन मध्ये हे ग्रह सतत परिभ्रमण करतात आणि सर्व तरंग लहरींच्या जवळून प्रतिदिन प्रतिक्षण जात असतात. आता नुसते ते जातातच नाही तर ते ग्रहण करतात. ग्रहण आपण जसं दृश्य बघतो, नेत्राने ग्रहण करतो, तसे ते ग्रह ग्रहण करतात. का तर त्या प्रत्येक ग्रहाकडे ग्रॅव्हिटेशनल पूल आहे, आत्मसात करतात. मग नुसतं ठेवून देत नाहीत तर ते स्वतःभोवती फिरतात. त्याला विज्ञानाच्या भाषेत सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणतात. तर स्वतःमध्ये ठेवलेलं बाहेर टाकायचं म्हणजे हनन करायचं. ग्रहण आणि हनन म्हणून ग्रह आणि ह म्हणून ग्रह असं त्यांना म्हटलं गेलंय. तेव्हा अशी वैज्ञानिक शंका उगाच उपस्थितच करू नका की रवी हा तारा आहे, राहू केतू न दिसणारे बिंदू आहेत. जी जी गोष्ट परिभ्रमण करते आणि स्वतःभोवती फिरते म्हणजे रोटेशन आणि स्पिनिंग, ह्या गुणवत्तेमुळे, कारण ह्या गुणवत्ता ही अस्तित्वाचाच एक भाग आहे, अस्तित्वाचे ते गुण आहेत, अंगीभूत गुण आहेत. म्हणून ग्रह फिरत राहतात आणि ते त्या लहरी, आता ह्या लहरी मुळात शुद्ध, सात्विक आणि निर्हेतुक आहेत, त्यामुळे त्याला दोष काही नाही. त्यामुळे ते ग्रह त्या लहरी घेऊन तुमच्याकडे प्रक्षेपित करतात. आपण विचार करतो म्हणून आपण त्याची दखल घेतो की आपल्याकडे प्रक्षेपित करतात. त्या जेव्हा माणसाला मिळतात
माणसाचं स्वतंत्र अस्तित्व, पर्पज, इगो, तो जन्म झाल्यावरच होतो ना. त्यामुळे तो जो पर्पज आहे तिथून सुरुवात झाली की त्या लहरींचं जे आत्मसात करणं आहे जन्माच्या वेळी, आकाशातली ग्रहांची स्थिती, ग्रह, राशी, भाव, नक्षत्रांची स्थिती, हा नकाशा एक प्रकारचा. तुमचं जिनेटिकल कोड किंवा तुम्ही ग्रहण केल्यानंतर तुमचे जे पोटेन्शियल, तुमच्या क्षमता मुळात ह्या दर्शवणारा तो नकाशा तयार होतो. आता ह्याच लहरी जेव्हा वस्तूंमध्ये प्रक्षेपित होतात तेव्हा वस्तूंना स्वतःचा उद्देश नसल्यामुळे त्याच्यातनं त्या लहरींची, पाठवलेल्या लहरींची ते सहकंपित होतात वस्तू. माणूसही सहकंपित म्हणजे रेझोनंट होतो त्या ग्रहस्थितीशी. त्याचा जन्म, त्याचा अहंकार, त्याचा आत्मभान रेझोनंट होतं, म्हणून म्हणायचं त्याची ही पत्रिका. आता वस्तूंमध्ये, वस्तू जेव्हा ते ग्रहण करतात म्हणजे वस्तू जेव्हा रेझोनंट होतात तेव्हा ती तयार होतात प्रतीक. प्रतीक म्हणजे आपण नेहमी म्हणतो की प्रतीकांचा वापर करून आपण उपाय सांगतो ज्योतिषशास्त्र. तर ते सायंटिफिक आहे का ते कळेलच तुम्हाला, कारण सगळीच गोष्ट, सगळ्याच घटना, सगळेच विचार, सगळंच अस्तित्व हे जर मूळ अस्तित्वाचं, एक्सिओमॅटिक अस्तित्वाचं प्रतीक असेल, मॅनिफेस्टेशन असेल, तर ही सुद्धा त्याची मॅनिफेस्टेशन्स आहे. बरोबर. दृश्य जग खूप विस्तृत आहे, बऱ्याच गोष्टी दिसतात, बऱ्याच वस्तू आहेत, विविध तऱ्हेच्या आहेत, विविध रंग आहेत, पण अस्तित्वाचं मूळ रूप, अणुपरमाणूंची रचना असंच आहे काहीही बघितलं तरी. आणि हे अणुपरमाणू मात्र आपल्याला दिसत नाहीत. म्हणजे न्यूक्लिअर फिजिक्सचा सायंटिस्ट आहे म्हणून त्याला ते दिसलेत असं होत नाही. मग जी रचना अदृश्य आहे आणि जी तुम्ही रेझोनंट झाल्यावर दिसते, असं दृश्य आणि अदृश्य यांचं जगत तयार झालंय. फिजिक्सच्या भाषेत त्याला वेव्ह आणि पार्टिकल असं म्हणतात. फिजिक्स त्याचे पॅरलल शब्द आहेत. तर हे सगळं झाल्यावर वस्तूंमधून प्रतीक निर्माण होतात आणि तेच सजीव आहेत परंतु वस्तू नाहीत. त्या प्राण्यांमध्ये जर ते तरंग त्यांनी ग्रहण केले तर प्राणी हे माध्यम होतात. म्हणजे स्टॉप गॅप अरेंजमेंट, तात्पुरतं होल्ड करतात. आणि आपण जे उपाय करतो त्यांच्या प्राण्यांच्या संदर्भात त्यावेळेला एकतर नकारात्मक तरंग लहरी ज्या आपल्याला नकारात्मक वाटतात, निसर्ग पाठवताना शुद्ध सात्विकच पाठवतात, आपल्या अर्थाला, आपल्या स्वार्थाला ज्या विरोधी जातात त्यांना नकारात्मक म्हणतो आपण. त्या तात्पुरत्या कुठेतरी ठेवून देणं सेफ झोन मध्ये, तसं ते माध्यम तयार होतात. प्राणी याला म्हणून आपण मनुष्य योनी आहे तशी प्राण्यांच्या योनीला निमित्त योनी, ते निमित्त आहेत. ते सुद्धा कालांतराने मनुष्य रूपात जन्म घेतील पण निमित्त रूपाने ते काही काम करतात, काही गोष्टी स्टॉक मध्ये ठेवतात आणि माणसाचे स्वतःचे उद्देश आहेत म्हणून तो या माध्यमांचा उपयोग करून घेऊ शकतो. त्यालाच आपण उपाय असं म्हणतो. अमुक कारणासाठी मांजरीला दूध पाजा, मांजरीचं कॉस्मिक स्टेटस, मांजर कुठली तरंग लहरी कॅप्चर करून ठेवते. मग ज्योतिषात सांगितलं आहे की मांजर केतूने पाठवलेल्या तरंग लहरी सगळ्यात जास्त कॅप्चर करते म्हणून ती केतू या ग्रहाच्या प्रभावाखाली येते. हे जे कोरिलेशन आहे, हा जो रेझोनन्स आहे, बरोबर, केतू आणि मांजर ह्यांच्यातला रेझोनन्स, मुळात केतूनी जे किरण ग्रहण केले, तरंग लहरी ग्रहण केले त्या कॉस्मिक आहेत, त्या शुद्ध सात्विक आणि निर्हेतुकच आहेत. त्या मांजरात साठल्या त्याही निर्हेतुक आहेत, मांजरीला स्वतःचा उद्देश नाही. पण माणसाचा उद्देश पूर्ण करायचा असेल तर त्याला केतू ग्रहापर्यंत पोचता येत नाही, म्हणून निमित्त योनीचा, माध्यमाचा तो वापर करतो. याला म्हणायचं उपाय. उपायामध्ये उपशब्द हे लक्षात ठेवा. उपयुक्त कशाला तरी महत्व कर्माचंच आहे. कर्माला सक्षम करण्यासाठी आणि प्रचिती साक्षी करण्यासाठी जे करतात त्याला उपाय म्हणतात. य म्हणजे नियंत्रण. उप नियंत्रणाला, कर्म नियंत्रणाला, कर्माच्या पुढच्या प्रोसेसला जे उप सहाय्यक आहेत ते उपाय.
अशी उपायाची सरळ सरळ व्याख्याच आहे. याचा अर्थ असा होतो की ह्या 3 ठिकाणी ती किरणात ग्रहण करतात. आता ज्योतिषशास्त्रात माणसाच्या पातळीवर आपण काय करतो की ही सगळी प्रतीक आहेत ती आपल्या अवतीभोवती असतात, हे नक्कीच आहे. मग आपल्या असं हळूहळू लक्षात येतं की नाहीतरी सगळं जग जर प्रतिकात्मकतेचं आहे तर ही प्रतीक आपल्यावर परिणाम करत असतील, यांचं सान्निध्य किंवा यांचा अभाव हाच पत्रिकेतल्या गुणवत्तेचं सान्निध्य किंवा अभाव, सहाय्य किंवा सहाय्य न मिळणं, बरोबर ना, कोऑपरेशन किंवा नॉन कोऑपरेशन, असे जे प्रकार आपल्याला जाणवतात ते खरे भूतलावरचेच असतात. कारण ज्योतिषशास्त्रातले घटक, ग्रह, राशी, भाव, नक्षत्र, सगळेच घटक हे जरी आभाळात असले, अंतरिक्षात असले, तरी भूतलावर आल्यावर तुम्ही त्याला पर्पज ऍट्रिब्यूट करता, तुमचा, जातकाचा, व्यक्तीचा. तो का करता? कारण तुम्हाला व्यवहार करायचा आहे, तुम्हाला व्यापार करायचा आहे, तुमचे स्वतःचे स्वार्थजन्य इच्छा, आकांक्षा आणि उद्देश आहे. म्हणून तुम्ही काय करता, तुम्ही त्या प्रतीकांचा, त्यामध्ये ग्रह पण आले, राशी पण आले, भाव पण आले, नक्षत्र आले, सगळं आलं, त्यांच्याशी रेझोनंट झालेले इथले सर्व वस्तू, सर्व अस्तित्व, सर्व विचार, आपले सर्व घटक, माणसाचे घटक. म्हणून आपण काय म्हणतो की शरीर पृथ्वी तत्वाचं आहे, बरोबर, मन जलतत्वाचं आहे, बुद्धी वायू तत्वाची आहे, चित्त अग्नी तत्वाचा आहे आणि आत्मा किंवा विवेक हा आकाश तत्वाचा आहे. आपण असंही म्हणतो की अंगठा अग्नी तत्वाचा आहे, म्हणजे पंचमहाभूत तुमच्याकडे रीतसर वापर योग्य, त्याचे नोझल पॉइंट दिलेले आहेत, पिचकारी कशी देतो तशी ती पंचमहाभूत वापरता पण येतात. अंगठा अग्नी तत्वाचा, तर्जनी वायू तत्वाची, मध्यमा आकाश तत्वाची, अनामिका पृथ्वी तत्वाची आणि करंगळी जलतत्वाची. हे त्यांनी पूर्वाचार्यांनी सांगितलं आपल्याला. आजही बघा, लहान मुलं जर त्यांना शाळेमध्ये, अगदी लहान मुलं जर त्यांना 1 नंबरला जायचं असेल तर करंगळीच दाखवतात बाईंना, बरोबर. याचा अर्थ ती आपल्यात अंगीभूत प्रेरणा आहे, कारण आपण त्या ज्ञानाशी, त्या माहितीशी, त्या जाणीवेशी रेझोनंट झालेलो आहोत. जलतत्व म्हणजे काय हे सांगता येणं हा ज्ञानाचा, शब्दाचा, भाषेचा प्रभाव झाला. पण ते सांगता नाही आलं तरी आपण त्याच्याशी रेझोनंट असल्यामुळे लहान मुलं करंगळीच दाखवतात त्या जलतत्वासाठी, बरोबर. याचा अर्थ असा की हळूहळू तुमच्या लक्षात येईल की पत्रिका ही सरळ सरळ तुमच्या प्रत्येक बारीक सारीक घटकाचं रिप्रेझेंटेशन करते. हा रिप्रेझेंटेशन शब्द फार महत्वाचा आहे, कारण विज्ञानामध्ये कॉज आणि इफेक्ट असं 2 वस्तूतलं रिलेशन ते तपासत असतात. ते तपासणं शक्य असतं कारण ते लॅबोरेटरीमध्ये एकाच गोष्टीची जी अनेक कारणं संभवतात त्यातली ही तर थांबवून परीक्षण करू शकतात, एक्सपेरिमेंटेशन करू शकतात की याचा काय परिणाम झाला. पण ते अंतिमतः खरं नाही. एक गोष्ट एका गोष्टीने होते, पण मूळ गोष्टीमध्ये, मूळ घटनेमध्ये मल्टिपल फॅक्टर्स असतात, बरोबर. एक आपण उदाहरण घेऊ की माणसाला ताप आला, ह्या ताप येण्याची कारणं अनेक आहेत. रोगाच्या पातळीवर, मेडिकल सायन्स डायग्नोसिसच्या बाजूला ताप आला हे लक्षण आहे, बाह्य लक्षण आहे. मग अशी गोळी विज्ञान निर्माण करू शकतं की जी ताप तुमचा घालवेल, ताप खाली आणेल. ताप खाली आला म्हणजे ज्या कारणांमुळे ताप आला ती कारणं दूर झाली असा अर्थ होत नाही. म्हणून विज्ञानाला 1 to 1 टॅकल करायचं आहे, मटेरियली टॅकल करायचं आहे, फिजिकली टॅकल करायचं आहे, व्हिजिबल एलिमेंट्स विज्ञानाला टॅकल करायचे. पण आपलं शास्त्र व्हिजिबल आणि इनव्हिजिबल, विज्ञान आणि अध्यात्म, वेव्ह पॅटर्न आणि पार्टिकल या दोन्ही लेवलला ऑपरेट होत असल्यामुळे, आपलं विज्ञान तसं ऑपरेट होत असल्यामुळे आपलं विज्ञान, आपलं मानवीय विद्याशाखा लवचिक झाली. ते लवचिक होणं अपरिहार्य आहे, कारण माणसाचं मन, माणसाचं कर्म याचं त्याला पूर्ण स्वातंत्र्य आहे. विवेकेन समाचरेत असं सांगितलं म्हणजे तो उद्यापासून विवेकाने वागायला लागेल अशी खात्री अर्थातच देता येत नाही.
तो पुढच्या क्षणी काय ऍक्शन घेईल, शरीर कसं वापरेल, आळस करेल का, हे सांगता येत नाही. का तर त्या माणसाला ते कर्म स्वातंत्र्य आहे. कर्म स्वातंत्र्य कशावरनं आहे तर भगवद्गीतेत भगवंतांनी तुम्हाला सांगूनच टाकलाय की कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, म्हणजे कर्माचा अधिकार आहे, देऊन टाकलाय, सरळ सरळ सांगितलंय. मग अधिकार दिलाय म्हणजे जबाबदारी पण दिली आहे. कर्म करायचे असते, ते कसे करायचे हे जाणणे ही जबाबदारी आहे. तो ज्ञानयोग आहे. ते प्रत्यक्ष करणे ही पण तुमच्यावर जबाबदारी आहे, म्हणजे एक्झिक्यूट करणे ही पण जबाबदारी आहे. तो कर्मयोग आहे. आणि हे करत असताना अंतिम ऊर्जा मागची कुठली आहे त्याचं भान राखणे हा भक्तियोग आहे. याचा अर्थच म्हणजे असा की कर्माचा अधिकार दिलाय, कर्म स्वातंत्र्य दिलाय. काही जणांना असं वाटतं की ज्योतिषशास्त्र दैववादी शास्त्र आहे, असे होणार म्हणजे असेच होणार नाही. काही एक ठराविक मुद्दे की जे सार्वत्रिक अस्तित्वाला धोकादायक ठरतील असे काही कळीचे मुद्दे निसर्गाने, विश्वाने, ईश्वराने आपल्या हातात ठेवलेले असतात. कारण नाहीतर काय होईल की तुमच्या वर्तनामुळे जर कॉस्मिक बॅलन्स बिघडायला लागला, कॉस्मिक बॅलन्स, तर त्याची परवानगी तुम्हाला मिळणार नाही. बरोबर. आणि म्हणून काही मुद्दे सोडले तर तुमचे जे व्यावहारिक मुद्दे आहेत, तुमचे जे स्वार्थजन्य मुद्दे आहेत, तो स्वार्थच तुमचा आहे. त्यासाठी तुम्ही शरीर, मन, बुद्धी, चित्त, विवेक वापरणार आहात. हे कर्म स्वातंत्र्य तुम्हाला दिलंय, म्हणजे त्याची जबाबदारी ही तुमच्यावरच आहे की तू असं केलंस त्याला निसर्ग काय करेल. आणि म्हणून आपल्याच कर्माची फळं आपल्याला कधी ना कधीतरी या जन्मी नाही तर पुढच्या जन्मी भोगावी लागतात, असा अध्यात्म स्वच्छ शब्दात सांगून टाकतं. याचा अर्थच म्हणजे असा की कर्म स्वातंत्र्य आहे म्हटल्यावर, मला ज्ञानयोग वापरता येतो म्हटल्यावर, ही प्रतिकात्मकता पत्रिकेच्या माध्यमातून जी माझ्या समोर नकाशा रूपाने मांडली गेली आहे, त्याचा जर मी ज्योतिषशास्त्रीय अभ्यास केला की जो आता आपण प्राथमिक ते प्रगत कार्यशाळा आपण पूर्ण केली, आता आज 21वा त्याची शेवटचे 21 दुर्वांकवर आपण अभ्यासले. आज शेवटचा त्यातला एपिसोड आहे, 21वी दुर्वा. आणि मग दुर्वा म्हणजे काय, मग या व्याख्यानांना 21 व्याख्यान मी 21 दुर्वांकुर का म्हणतो, हे जसं विज्ञान आहे तसं ते अध्यात्म सुद्धा आहे. आणि म्हणून बऱ्याच गोष्टी आहेत की आपण प्रतिकात्मकतेमध्ये दुर्वा ह्या श्री गणपतीला, गजाननाला प्रिय आहेत. मग ते का प्रिय आहेत, हा ज्ञानयोग हे विज्ञान आहे. आणि त्याची प्रचिती, त्याच्या मागची आर्तता, त्याच्या मागचं तत्वज्ञान, दुर्वा वाहणे ही पॉलिसी आहे. आणि दुर्वा वाहिल्याने नेमका कॉस्मिक इम्पॅक्ट काय होतो ही फिलॉसॉफी आहे. पॉलिसी आणि फिलॉसॉफी, इथेही परत विज्ञान आणि अध्यात्म दोघांची सांगड घालतो. आणि म्हणून आपण सुरुवातीला असं म्हटलं की ज्योतिषशास्त्राची वैचारिक आणि तात्विक बैठक म्हणजे फिलॉसॉफी आपण अभ्यासतो. ज्योतिषशास्त्र काय आहे, म्हणजे अनेक शंकांचे निरसन होतं की छोट्या छोट्या गोष्टी, माझ्या अखत्यारीतल्या व्यक्तिजन्य गोष्टी मला मॅनेज करता येतात का, मला उपाय करून त्यांच्यावर थोडंसं सौम्य करता येतात का, नियंत्रण आणता येतं का, याचं उत्तर तुम्हाला आपोआपच मिळेल की निसर्गाने विश्वतरंग लहरी प्रक्षेपित करून काही प्रतीक स्वतःच निर्माण केलेत. तुम्ही स्वतःही एक त्याचं एक प्रतीकच आहात. मग जसं ताप आल्यावर गोळी घेऊन तो जातो, तसे तुमचे जे संभाव्य त्रास होणारे, तुम्हाला कर्मदोषाची प्रक्रिया चालू झाली आहे, तर त्याची वाट न बघता, ताप वाढण्याची वाट नाही तुम्ही बघत, तर कर्मदोषाची प्रक्रिया चालू झाल्याचा संशय आला तर त्याच्यावर उपाययोजना तुम्ही करता. त्यालाच आपण उपासना, उपाय असं म्हणतो. ते करता येतात, त्यांची प्रचिती घेता येते, त्याच्या मागचं विज्ञान समजून घेता येतं, सांगता सुद्धा येतं. तेच मी तुम्हाला 21 लेक्चर्स मध्ये सांगितलं, कारण तो विषय शिकवता येतो असा विषय आहे. बरोबर. त्याचा अर्थ असा की हे सगळं प्री अरेंज ज्याला म्हणतात तसं आपण करत असल्यामुळे, या प्रतीकांचा वापर आपल्याला करता येत असल्यामुळे, प्रतीक आणि उपासना या अस्तित्वाचाच एक भाग असल्यामुळे त्या दोन प्रकारच्या ऊर्जा आहेत की ज्या विज्ञानाला मान्य आहेत. विज्ञान असं तुम्हाला सांगतं की प्रकाश आणि ध्वनी
साऊंड आणि लाईट या दोनच बेसिक ऊर्जा आहेत. त्याच्याही पुढे जाऊन तुम्हाला असं वैज्ञानिक पातळीवर आणि अध्यात्माच्या पातळीवर असं जाणवेल की ध्वनींची ऊर्जा आहे ती खूप महत्वाची आहे. ध्वनींची ऊर्जा खूप, कारण ध्वनींची विशिष्ट तऱ्हेची ऊर्जा काढली तर त्यातून प्रकाश निर्मिती होऊ शकते असं विज्ञानाने जाणवलंय. लामा जे गुहेमध्ये राहायचे ते विशिष्ट तऱ्हेचा ध्वनी काढून थाळीवर ते लाकडी हातोडा मारून विशिष्ट ध्वनी काढून त्या गुहेमध्ये प्रकाशमानता वाढवायचे लाईट लावल्यासारखी. याचाच अर्थ काय की ध्वनींचं रूपांतर प्रकाश लहरींमध्ये करता येतं. ध्वनींना माध्यम लागतं. प्रकाश लहरी विश्वाच्या पोकळीमधनं जाऊ शकतात प्रकाश, पण ध्वनींना माध्यम लागतं. तर हे माध्यम जे आहे ते जर तुम्ही दिलं तर ध्वनी आणि त्यातून प्रकाश, आणि म्हणून विश्वनिर्मितीची सुरुवात आद्य ध्वनी जो होता तुम्हाला माहितीये कुठला होता, त्यातनं झाली. असं म्हणजे आद्य प्रकाश अमुक होता असं नाही म्हटलेलं. तीच देवता सूर्य कोटी समप्रभ, म्हणजे बघा ते ध्वनीतनं जे विश्व निर्माण करणारी जी देवता आहे त्याचा जो आद्य ध्वनी आहे त्याचं पुढचं वर्णन काय आहे, सूर्य कोटी समप्रभ. म्हणजे हे आपलं उदाहरण म्हणून कोटी सूर्य पण कमी पडतील इतकं प्रकाशमानत आहे. म्हणजे विश्वाच्या विज्ञानाच्या दोन्ही ऊर्जांचे उल्लेख त्याच्यामध्ये आहेत. नॅचरली आपल्याला मंत्र साधना बरोबर, त्याच्यानंतर प्रतीकांचा वापर, अक्षरांचा वापर, अक्षराला रंग असतात त्यामुळे प्रकाशाकडे शिरलो आपण. अक्षर उच्चारलं तर फोनेटिक्स झालं, अक्षराचा रंग वापरला तर प्रकाशाची ऊर्जा वापरली. याचाच अर्थ आपण पत्रिकेचा जर चांगला अभ्यास केला, पत्रिकेतले संकेत आपण नीट ओळखले, ते त्या पत्रिकेतले संकेत जो सकृतदर्शनी गोष्ट वाटते ती 5 ठिकाणी पत्रिकेमध्ये पंचमहाभूत आहेत त्या 5 ठिकाणी जर कन्फर्म करता आली, आपल्याला 5 संकेत मिळाले एकाच गोष्टीचे, तर ती गोष्ट खूप खात्रीलायक तुम्हाला कळलेली असते. ती कळली की आपोआपच त्यात अंतर्भूत असलेले ग्रह, राशी, भाव, नक्षत्र यांच्या प्रतीकांचा वापर करून ते आपल्याला सौम्य करता येईल, नियंत्रणात आणता येईल, पोस्टपोन करता येईल किंवा विभागून भोगता येईल. भोगणं आणि उपभोगणं दोन्ही गोष्टी आहेत. भोगण्याच्या गोष्टी, त्रासाच्या गोष्टी आपण जरा इन्स्टॉलमेंट मध्ये घेतो, तो उपायाचे परिणाम काय होतात, पोस्टपोनमेंट. त्याचा फायदा काय, तुम्ही सक्षम झाल्यावर ती शिक्षा तुम्हाला भोगणं सोपं जातं. त्याच्यानंतर डिव्हिजन, जसं एक 10 लाख रुपये एका दिवशी देण्यापेक्षा पुढच्या 50 वर्षात मी थोडे थोडे दिले तुम्ही ते सहज देऊ शकतो, याला म्हणते डिव्हिजन. त्याच्यानंतर ते सौम्य करणं म्हणजे त्याची तीव्रता थोडीशी कमी करणं. आता तीव्रता कमी काय झाली, मूळ कर्म होतं त्याचा प्रोसेस चालू झाला होता, तो तुम्ही जाणलात आणि उपाय करून थोडासा सौम्य केलात, बोथट केलात. कारण केलात ते सुद्धा कर्माचं फळ होतं, उपाय करतात तेही कर्म. कर्माने कर्म थोडस बोथट करता येईल, पुसून नाही टाकता येणार. कारण पुसून टाकलं तर क्वांटमचा हिशोब बिघडेल, पुसून टाकलं तर नष्ट झालं, आणि विज्ञान सांगतो नष्ट काहीच होत नाही, रूपांतरित करता येतं. रूपांतरित म्हणजे पायाला मोठं काहीतरी जखम होणं, खिळा लागणं, मोठी इजा होणं, त्यापेक्षा 10 वेळा काटा टोचणं. 10 वेळा टोचला एकदाच्या ऐवजी, पण ते आपण डिव्हाइड केलं आणि ते थोडस सौम्य करून घेतलं, ते येतं करता सौम्य. पण क्वांटिटी बदलेल का, नाही, क्वांटिटी नाही बदलणार. हे अशा तऱ्हेने तुम्हाला वापरायला लागेल. याचाच अर्थ आपण उपाय करतो, उपासना करतो, रंगशलाकांचा वापर करायला सांगतो, योगचक्रांचा वापर करायला सांगतो. योगचक्रामध्ये रंग पण आहेत आणि योगचक्रांच्या पाकळ्यांना अक्षर पण आहेत. या अक्षरांना बीजाक्षर असं म्हणतात. त्या बीजाक्षराचं उच्चारण करून त्या योगचक्राशी जोडलेलं इंद्रिय आपल्याला स्टिम्युलेट करता येतं. औषधं त्याला बाहेरून स्टिम्युलेट करतात, बरोबर, कुठल्याही पद्धतीची औषधं. पण आपण ध्वनींचा उच्चार करून त्याची जी वैश्विक ऊर्जा आहे की जिथून ती कार्यरत झालाय, ती वैश्विक ऊर्जा आहे त्याला तो साध घालतो. कारण विश्वातली सगळी ऊर्जा निर्मितीच मुळात एका आद्य ध्वनीतून झालेली आहे. त्या आद्य ध्वनीतूनच विश्वातली प्रकाशमानता निर्माण झाली आहे. असं जर आपल्याला ज्ञात आहे
याचा जर आपण वारंवार अनुभव घेतलाय तर या पत्रिकेचा 9 घटकांचा सांगोपांग विचार करून त्यांची एकमेकांची सांगड घालून आपण जर का ते संकेत अभ्यासले, त्यांची मेथडॉलॉजी, ते कसे ऑपरेट होणार आहेत ते अभ्यासलं, त्याच्यात अंतर्भूत असलेली प्रतीकं ओळखली, त्या प्रतीकांचा वापर केला, तर तुमचं कर्म, त्या कर्माचा प्रोसेस, त्या प्रोसेसचा अंतिम फळ याच्याशी तुम्ही रेझोनंट करून घेता स्वतःला आणि ते संतुलित करता. कम्प्लीट न्यूट्रलाइज करू नाही शकत, कारण परत एकदा की विश्वाचं अस्तित्व पुसता येत नाही, कुठला एक बिंदू सुद्धा पुसता येत नाही, कारण नष्ट काहीच होत नाही. मग आपला प्रयत्न उपासना करण्यामध्ये पुसणे हा नाहीये. पोस्टपोनमेंट, डिव्हिजन, सॉफ्टनिंग, आणि आपण त्याच्याला अवेअर असतो ना की असं होऊ शकेल, सौम्य का होईना, त्याची तयारी, मानसिक तयारी, अशा 4ही पातळ्यांवर आपल्याला फळ मिळतात. म्हणजे ज्योतिषशास्त्र थोडं सुद्धा दुरान होय हे सुद्धा दैववादी शास्त्र नाही. किंबहुना विज्ञानाचा, अस्तित्वाचा, पंचमहाभूतांचा, कर्माचा, कर्म प्रतिसादाचा सांगोपांग अभ्यास करून वापरलेली प्रतीकं, वापरलेले उपाय, असं ज्योतिषशास्त्राचं मूलतः स्वरूप आहे. आणि म्हणून हे कर्मशास्त्र आहे, संपूर्णतः कर्मशास्त्र आहे. कर्माचा प्रतिसाद म्हणजे भविष्य, अशी एकदा व्याख्या तुम्ही लक्षात ठेवली की मग शेवटी आपण असं बघूया की हे कर्म म्हणजे काय. हे कर्म म्हणजे काय? भगवद्गीतेत असं म्हटलं आहे की कर्म तुला करावंच लागेल. कर्मविहीन अवस्थेत बसणं हे सुद्धा कर्म आहे, कारण मी कर्मविहीन अवस्थेत आहे हा विचार सुद्धा कर्माचाच एक भाग आहे. मी श्वास घेतोय हा सुद्धा कर्माचाच भाग आहे. श्वास घेण्याच्या कर्मामुळे छाती हलते, ती कृती आहे, ऍक्शन आहे. त्यामुळे कर्म म्हणजे काय हे आपण शेवटी बघूया. माणूस जन्माला येताना 5 गोष्टी घेऊन येतो: शरीर, मन, बुद्धी, चित्त आणि विवेक. या 5 गोष्टींना फुलवण्यासाठी, मूळ दिलेल्या प्रवृत्तींना फुलवण्यासाठी तो जे कर्म करतो त्याच्यावर जे संस्कार होतात, ज्या परिस्थितीतून जातो, त्या परिस्थितीला तू कसे विचार करतो, कसं प्रतिसाद देतो, यातनं त्याचं व्यक्तिमत्व 5ही घटक फुलत जातात. आणि कर्म, त्याचा प्रतिसाद आणि त्याचा प्रतिसादाचा झालेला कर्म क्षमतेवरचा परिणाम, अशी ती शृंखला सुरू राहते, आयुष्यभर सुरू राहते. आणि म्हणून या 5 घटकांनी एकट्याने किंवा एकत्रितपणे केलेल्या क्रियासमुच्चयाला, त्यात विचार सुद्धा आले, क्रियासमुच्चयाला कर्म असं म्हणतात. आणि म्हणून हे 5ही घटक समजून घेणे, आपण ते समजून घेण्यापेक्षा आपण त्यांना 5ही घटकांना आपण स्वतःला मालक समजायला लागतो. मुळात निसर्ग मातेने किंवा विश्वाने त्याला आपल्याला बहाल करूनच जन्माला घातलाय, बरोबर. कर्म करून, कर्म सक्षम होऊन, कर्म साक्षी होऊन ते विकसित करण्याची जबाबदारी देऊन जन्माला घातलाय. पण आपण मात्र त्याला ओनर समजतो. आणि इथे अहंकाराची, अहम आकार याची ठिणगी पडते. वस्तुतः आपण असतो या 5 घटकांचे ट्रस्टी. विश्वाने विश्वास टाकलाय, तोच विश्वास म्हणजे विश्वाचा श्वास किंवा ईश्वराच्या चरणाशी आपण लिप्त करतो, त्याला म्हणायचं माझी ईश्वरावर श्रद्धा आहे, श्रेय धारण करते ती माझी ही भावना. विश्वाने दिलेला विश्वाचा श्वास मी विश्वास रूपाने, प्रचिती रूपाने, श्रद्धा रूपाने हरीच्या चरणाशी लिप्त करतो, त्याला म्हणायचं श्रद्धा. श्रेय धारण करते, व्यवहारातही फायदे देते, आध्यात्मिकही फायदे देते. आणि म्हणून कर्माचीही एकदा व्याख्या कळली, ग्रहांची कर्म कळली, ज्योतिष घटकांची कर्म कळली, प्रतिकात्मकता कळली, विज्ञान कळलं, विज्ञानाची जोडाजोडी कशी केली जाते ज्योतिषशास्त्रात ते कळलं, की तुम्ही असं स्वतःला म्हणू शकता की आता मला ज्योतिषशास्त्राचं तात्विक बैठक आणि ज्योतिषशास्त्राची सात्विक बैठक थोडी थोडी उमगू लागली आहे. अजून फार दूरचा पल्ला
आपल्याला सगळ्यांनाच गाठायचं आहे. त्यामुळे आपण या ज्ञानगंगेच्या प्रवाहामध्ये स्वतःला सोडून द्यायचं आणि जिथे जिथे जे जे सापडेल ते ज्ञानकण ग्रहण करत करत या सर्व आयुधांचा वापर सुंदरतेने करून जीवनात यशस्वी होऊन लोकांचं जिथे जितकं भलं करता येईल तेवढं करून त्याचं जे पुण्य संचय किंवा त्याचं जे फळ तुमच्याकडे साठलंय ते गंगेच्या प्रवाहाच्या टोकाला जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तुमचा ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोग घेऊन तुम्ही जात असता. तिथे तुम्हाला टोकाला भगवंत उभा दिसतो आणि त्या भगवंताला सांगायचं की तूच दिलेल्या 5 घटकांचा वापर करून मी हे सगळं केलंय, तेव्हा यात माझं काही नाहीये. आणि म्हणून त्या कर्मासहित, त्या कर्माच्या प्रतिसादासहित, त्या फलासहित हे सगळं सगळं भगवंताच्या चरणावर अर्पण करायचं आणि त्याला सांगायचं इदम न मम, इदम न मम, इदम न मम. हरि ओम.